भाकरी खात खात वदले पितांबराशी समर्थ, जाऊन या नाल्याप्रत तुंबा भरून या पाणी. नाल्याचेच आण पाणी, नाल्याचेच आण पाणी, तुंबा भरोनी. उगीच अंजुडी अंजुडी तुंब्यात पाणी भरू नको. त्या ठिकाणी बंकटलालाला चमत्कार द्यायचा होता. बसा महाराज, पटकन बसा, बसा लवकर बसा. बंकटलालाला त्या ठिकाणी चमत्कार द्यायचा होता आणि सांगितलं, तुंबा भरून आण पाणी. उगीच अंजुडी अंजुडीने तुंब्यात पाणी भरू नको. कारण तुंबा पहिला भरला नव्हता, तो बुडत नव्हता. आणि मग नंतर तुंबा घेऊन गेल्यानंतर ज्या ठिकाणी ठेवला तिथं पाणी येत होतं. हा चमत्कार होता, हा चमत्कार होता. एकदा तर भास्कर पाटील म्हटले, चला महाराज आपण अडगावला निघून जाऊ. त्यावेळेला महाराज म्हटले, नाही भास्करा, थोडा दमदही, थोडा दमदही, थोडं थांब. याच ठिकाणी आपल्याला राहायचं आहे, याच ठिकाणी राहायचं. सज्जनानो, हा सगळा चरित्राचा विचार करत असताना ही पोथी फक्त वाचण्यापुरती मर्यादित ठेवू नका. या पोथीतला विचार घेत असताना महाराजांनी आपल्याला आपल्या कृतीने काय काय शिकवलं याचा विचार करा. आणि ते खरं महाराजांना मान्य आहे. या महाराजांचं मंदिर या ठिकाणी आहे. हा एक विषय. दुसरा विषय अभंगाच्या दृष्टीने असा महत्वाचा आहे की महाराज म्हणतात, कसं असते बघा, अभंग अभंगासाठी कधी नसतात. अभंग हा आरसा आहे, आपल्याला आरसा दाखवण्यासाठी असतात. या अभंगातला आरसा असा आहे की दादांनो, तुम्हाला काही चांगलं करायची इच्छा असेल तर तुमची संगती सुद्धा चांगली असू द्या. विठ्ठला विठ्ठल. अरे संगती बिघडली की बिघडलं सगळं. लक्षात, चांगल्या चांगल्या बापाचे मुलं सुद्धा वाया जातात, त्याचं कारण संगती आहे. आणि वाईट वाईट बापाची सुद्धा मुलं आळंदीला जातात, त्याचं कारण सुद्धा संगती आहे. लक्षात. मोतीराम महाराज आले तर बंकट स्वामी महाराज आपल्या विगावला येत होते. 22 वर्ष आले सतत विगावला स्वामी महाराज. स्वामी महाराजांनी खऱ्या अर्थाने या शतकामध्ये वारकरी संप्रदायासाठी जे काम केले ते एखाद्या वेळेला कोणी केलं नसेल इतकं काम केलं बंकट स्वामी महाराजांनी. बीड जिल्ह्यातले होते, नेकनूरचे होते. स्वामी महाराज एकदा पिंपळगावला गेले. अमरावती जिल्ह्यात पिंपळगाव आहे. तिथं सकाळी सकाळी काकड्याला उठत होते. पूर्वीचे कीर्तनकार काकड्याला सुद्धा उपस्थित राहत होते. आता तो वेळच नाही राहिला बघा. आणि म्हणून ऐका, स्वामी महाराज सकाळी सकाळी शौचाला गेले आणि रात्रभर चालतो त्याला काय म्हणतात तुम्हाला माहीत आहे. सकाळी सकाळी 4 वाजता त्यांचा शेवटचा गण चालू होता. त्या पोराचा आवाज स्वामीने ऐकला. स्वामी त्या ठिकाणी गेले. गेल्यानंतर फळावर गेले तमाशाच्या. तांब्या हातात होता. पोराला विचारलं म्हणणाऱ्या, काय रे तुझं नाव? तो म्हटलं, माझं नाव रामचंद्र आहे. काय लेका, आईनं तुझं नाव रामचंद्र ठेवून तमाशा करतो? काय करू म्हणे बाबा, पोटासाठी करावं लागतं. चालशील का माझ्यासोबत? तुम्ही म्हणत असाल तर येईल बाबा. स्वामी महाराजांसोबत रामचंद्र म्हणून गेला. सज्जनानो, तो रामचंद्र राहिला नाही. ते नंतर रामचंद्र महाराज नागपूरकर झाले. वरवरच्या संगतीने परिणाम होत नाही. जे जे परिणाम तुम्हाला आज चांगले चांगले दिसतात ना, ते संगतीचेच आहे, संगतीचे आहे. आणि जे जे वाईट वाईट परिणाम तुम्हाला समाजामध्ये दिसतात ना, ते सुद्धा संगतीचेच आहे. संगत फार वाईट आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात, जगमित्र होई सकळांचा, अशुभ नवो नावी माझा, संगत धर्मा दुष्टता, करी संसारा अशुभ न बोलावी वाचा, संग न धरावा दुर्जनाचा, करी संताचा सायास, संगतीने जीवनाचा नाश होतो. त्यामध्ये एक कुसंगती आहे, एक विसंगती आहे, एक सत्संगती आहे. कुसंगती टाळावी लागते, विसंगती भोगावी लागते आणि सत्संगती करावी लागते. महाराज, कुसंगती टाळली पाहिजे. याची अनेक उदाहरणं मला तुम्हाला देता येतील, पण तुम्ही लक्षात घ्या, कुसंगती ही नेहमी वाईट आहे. चंद्राला सुद्धा लहान व्हावं लागलं इंद्राच्या संगतीने, काळा झाला येतो. आणि म्हणून संगती वाईट आहे. आपली मुलं सांभाळा.
वाईट संगतीने जाऊ देऊ नका. त्याला विचारा, ते जर वाईट संगतीने लागले तर तुमचं म्हातारपण सुद्धा वाईट गेल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. पोरगं गरीब राहिलं तरी चालेल, पण त्याची संगती बिघडू देऊ नका. म्हणून संगती फार महत्त्वाची आहे. त्याला कुसंगती म्हणतात, त्याने अधोगती होते. दुसरी विसंगती. प्रपंचामध्ये कधी कधी ती विसंगती भोगावं लागते. आपण ज्या विचाराचे असतो त्या विचाराची सौभाग्यवती नसते, आणि सौभाग्यवती ज्या विचाराची असेल त्या विचाराचा एखाद्याला हा नसतो. याला कीर्तन आवडते, त्यांना आवडत नाही, असं होते कधी कधी. याला विसंगती म्हणतात. हे सांगायचं नाही बाहेर, हे बाहेर सांगायचं नाही बरं का. हो, आई माणसाला किती बोलली तरी सांगितलं पाहिजे चोपदा. आईने मारलं तरी सांगितलं पाहिजे. आईनं मारलं तरी सांगितलं पाहिजे. काय नाही सांगितलं पाहिजे. बाई एखाद्यावर किती बोलली तरी बाहेर सांगायचं नाही. बोलत नाही ना, नाही तो बोलतो तो असं कधी म्हणत नाही का की तुम्हाला काही समजत नाही म्हणून. यांना विचारतो, असं म्हणते हो कधी कधी समजत नाही म्हणून. आमच्या माणसाला आहे ना काहीच कळत नाही असं म्हणते ना. आहे काय म्हणते, खरं बोलत. याचं तसंच आहे ना. बघा, याला विसंगती म्हणतात. ते सांगायची नाही. तुकोबारायांच्या जीवनामध्ये सुद्धा विसंगती होती. महाराज म्हणतात, बरे झाले देवा बाईला कर्कशा, असू द्या, कर्कशा असली तरी प्रेमळ असते विचार. सांगायचं नाही, भागवायचं दिवस काढायचं. हो 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 म्हणायचं, खामगावला निघून जायचं, संध्याकाळपर्यंत यायचंच नाही. एक भेटला आम्हाला, काय म्हणे राजा, हुंडा खूप भेटला पण फार डोकेदुखी भेटली म्हणे. डोकेदुखी म्हणजे नेमकं काय रे? कशी नाही, फार भांडते हो. अहो एक फायदा झाला म्हणे, आमच्या शेजाऱ्याने अर्ध्या किमतीत घर विकलं म्हणे आम्हाला. एवढा फायदा झाला. 50 लाखाचं घर 25 लाखातच दिलं, घ्या म्हणे. बा जातो आम्ही. तेवढा एक फायदा झाला म्हणे. फार भांडखोर आहे म्हणे. हो, म्हटलं नाव काय रे? नाव शांताबाई आहे म्हणे. नाव शांताबाई आहे म्हणे, पण भांडायला लागली की कुत्र्याचीच आई आहे म्हणे. मी त्याला एक सल्ला दिली, तुम्ही सुद्धा घेऊ शकता. हो म्हणतात. मी त्याला म्हटलं एक काम करतो, काहीच करायचं नाही म्हटलं. तुझ्या हातात जी वस्तू आली ना त्याची स्तुती करायची. हा वाक्य थांबल्यावर पण थांबवायची, त्याची स्तुती करायची. असं पाणी आलं ना, वा रे वा पाणी, याला म्हणतात पाणी. काय असं असते पाणी, काय मस्त प्याला, काय नकाशे काढले आमच्या सौभाग्यवतीने. घासलंच नाही ना बिचाऱ्याने, 8-10 दिवस झाले नकाशे म्हणून पिऊन घ्यायचं पाणी, पाण्याला लागलं. म्हटलं हे चांगलं आहे म्हणे. चहा, वा रे वा चहा, याला म्हणतात चहा. पत्ती सहित चहा, पत्ती सहित चहा. थोडा वेळ थांबायचं, पत्ती खाली बसवायची, वरचा चहा पिऊन घ्यायचा, भांडण होणार नाही. भाजीची स्तुती करायची, भांडण होणार नाही. वा रे वा भाजी म्हणायचं. अशी भाजी, काय भाजी, काय खास भाजी आबा. बटाट्याचा आणि त्या रशाचा काही बिचारीने संबंधच ठेवला नाही. वा रे वा. ते गेलं घरी, बसलं जेवायला. त्याला असं वाटलं आज काही भांडण होत नाही. भाजीची स्तुती करायला सुरुवात केली. वा रे वा भाजी, याला म्हणतात भाजी. आवा खरं भाग्य आपलं, खरं अशी भाजी आपल्याला खायला भेटते, आपलं भाग्य. वा रे वा भाजी. भाजीची जशी स्तुती चालू झाली तसा तिचा असा धीरे धीरे पारा असा वर गेला. आणि डोक्यात पारा गेल्यावर पाहता काय, तिने ते भाजीचं बघूनच फेकून दिलं. महाराज बाहेर फेकून दिलं, भाजीचं फेकून.
बॉन झाले ना. आता काय समोर उभी राहिली आणि म्हटली 10 वर्षापासून भाजी करते म्हणे, एकदा सुद्धा या माणसाने कधी भाजीचं कौतुक केलं नाही, एकदा सुद्धा भाजीचं नाही कौतुक केलं म्हणे या माणसाने. आजच दुसऱ्याच्या घरची भाजी आणली तर किती कौतुक. भाजी दुसऱ्याच्या घरची होती. याला प्रपंचातली विसंगती म्हणतात, ती भोगावी लागते. सत्संगती करावी लागते. संगा संजायते कामा, कामात क्रोधो विजायते, क्रोधात भवति सम्मोहा, सम्मोहात स्मृतिविभ्रमा, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती. हे सगळं संगतीने होते. आणि म्हणून महाराज म्हणतात हे बघा, अभंग अभंगासाठी नसतो, अभंग आपल्यासाठी असतो. माझा नेहमी प्रयत्न असा असतो की याच्यात आपल्यासाठी काय, आपल्यासाठी काय, आपल्यासाठी काय. आणि म्हणून गोपाळ त्या ठिकाणी भगवंताची संगती करतात आणि संगती करणारे गोपाळ म्हणतात की देवा तुझी ये संगती झाली आमुची निश्चिंती. निश्चिंत झालो आम्ही. आता खूप चिंता होती, वाटत होती, कशाचीही चिंता करत होतो आम्ही, कशाचीही चिंता करत होतो. भाव कमी झाले तरी चिंता करत होतो. आता 8,000 झाले तरी 9,000 झाले पाहिजे त्याची चिंता करतो. 9,000 झाल्यावर थोडंसे आणखी 1,000 रुपये वाटल्यावर काढू त्याची चिंता करतो. मग पाणी आल्यावर मग वर्षभर तसाच ठेवून देतो, आणखी पुढच्या वर्षी चिंता. तुम्हाला सांगेल माझ्या दादांनो, प्रपंच माणसाची चिंता कधीच कमी करत नाही, कधीच करत नाही. लक्षात वाढत चिंता, चिंता वाढत. चिंता चिता समख्याता बंधू बिंदू मात्रेन विशेषता, सजीवम दहते चिंता, निर्जीवम दहते चिता. चिता ही निर्जीवाला जाळत असते, चिंता सजीवाला जाळत असते. म्हणून चिंता करायची नाही. तुम्हाला सांगतो गजानन महाराजांच्या दरबारात शाला चिंता करायची नाही. पोराला शिकवायचं, पोराला सांगायचं बाबा तुला शिकवलं, तुझे आता 4 हात करून दिले, हे 2-4 एकर आहे, हे घर आहे, आता तू तुझं पा, आम्हाला काही त्रास देऊ नको. पाखरं सुद्धा फक्क फुटल्यावर सोडून देत असतात महाराज. फक फुटल्यावर सोडून देतात. आपण त्याला 10 फक फुटेपर्यंत त्याच्या पाठीमागच राहतो, म्हणून चिंता वाटते. तुझी संगती झाली आमुची निश्चिंती, नाही देखील ते मिळे भोग सुखाची सोहळे. आमच्या घरी काहीच नाही असं नाही, आमच्या घरी सुद्धा आहे. घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे पूर. आमच्या घरी ताक आहे गड्या देवा, त्या ताकामध्ये विकार निर्माण होत असतो. प्रपंच हे ताक आहे, परमार्थ हे लोणी आहे, तूप आहे. तूप जितकं जितकं जास्त दिवस ठेवाल तितकं तितकं ते रुचकर लागत असते, तितकं तितकं ते सुगंधित बनत असते. ताक जास्त दिवस ठेवलं तर त्याच्यामध्ये अळ्या होत असतात, ताकामध्ये विकार निर्माण होतात. तसा हा प्रपंच आहे, प्रपंचामध्ये विकार निर्माण होत असतात. आमच्या घरी आहे पण ते ताक आहे, या ठिकाणी मात्र नवनीत आहे. आणि आम्ही म्हणून नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. देवा आता इथलं नवनीत पाहून, इथला आनंद पाहून, हे सगळं समाधान पाहून आता तू आम्हाला इथून काढून दिलं तरी आम्ही नाही जाणार. तू का म्हणे आता, तू का म्हणे
पहिला विषय मांडला की बाबा रे चांगले कामं करत राहा. लोक पहिला थोडा कमी वेळ पडला म्हणून धावता सांगितला की संगती चांगली ठेवा, संगती बिघडू देऊ नका, पोरांना संगतीपासून वाचवा. संगती अधोगतीला घेऊन जात असते पहा. पोरं ज्या वेळेला बिघडत आहेत ना त्यावेळेला खूप पश्चाताप होतो. म्हणून गरिबीपासून घाबरू नका, रोगापासून घाबरू नका, संगतीला घाबरा. संगती वाईट असते. हा एक विषय तुमच्या पुढे सांगितला आणि काल्याचा थोडासा अभंगाचा धावता भाव सांगितला. आता भगवंताच्या चरित्राचा विषय अवघ्या 5 मिनिटामध्ये सांगतो. 5 मिनिटामध्ये संपत नसतो ते सांगतो. प्रभूचं चरित्र आहे. रामकथा तर आपण ऐकली. आता रामकथा झाल्यानंतर सुद्धा भगवान श्रीकृष्णाचं चरित्र सांगितल्याशिवाय पूर्णाहुती होत नाही. रामकथा सुंदर ऐकली आपण. मी सुद्धा महाराजांची कथा ऐकली बरं का. चालता चालता मोबाईलवर ऐकली. महाराजांचा आवाज, महाराजांचा अभ्यास शिकायला होते ते तिकडे काशीला, ऋषिकेशला फार मोठा अभ्यास केला बाबांनी. आणि म्हणून बाबा जी कथा करतायत ते अत्यंत शास्त्रशुद्ध कथा करतायत. ती कथा आपण ऐकली. काही लोक आम्हाला असं म्हणतात की बा तेच ते तर सांगितलं महाराजांनी, वनवास 14 वर्षाचा सांगितला बा वनवास. असं कुठं असतं का? थोडा बदल करायला पाहिजे ना. 14 वर्षाचाच वनवास सांगितला. 14 वर्षाचा, आता 16 वर्षाचा करायचा. किती दिवस झाले आता? 14 बरस राम बनवासी, तापस वेश विशेष 14 वर्ष राम बनवासी, सुनहु प्राण प्रिय भावत जीता, भरत हिता माधव कुशल पर वनवास 14 वर्षाचा सांगितला. ते हरणाच्याच पाठीमागे लागले होते सांगितलं. मग आता डुकराच्या पाठीमागे सांगायचं ना. हरणाच्या पाठीमागे किती दिवस म्हणा. राम रावणाचं युद्ध सांगितलं, झालं कथा. माहीत असलेली कथा पुन्हा पुन्हा ऐकताय तुम्ही. याचं कारण माहित आहे तुम्हाला? मी नेहमी सांगेल, तेच ते जेवण करताय तुम्ही, रोज करावं लागतं तुम्हाला. हे न म्हणावे साधारण अन्न परब्रह्मजान, तोच तो भात असतो. तीच ती राहू दे थोडं, मी सांगतो ना. तीच ती कढी असते. इतकी पातळ कढी करत असतात मग. याला का कढी करण्याची पद्धत म्हणतात? इतकी असते का पातळ कढी? याला आम्ही इतके कामं करतो, कढी सुद्धा बरोबर करत नाही तुम्ही. इतकी पातळ असते का मग कढी? माईने सांगितलं, बाबू आजची कढी मी केली नाही, आजची कढी सुनबाईने केली. हा आहे पातळ मग, पण फार टेस्टी आहे मग. तेच ते जेवण करताय तुम्ही जिवंत राहण्यासाठी. जिवंत राहण्यासाठी माणसाने पुन्हा पुन्हा तेच ते जेवण केलं पाहिजे. आणि चांगलं जगण्यासाठी माणसाने पुन्हा पुन्हा तीच ती कथा ऐकली पाहिजे. पुणी पुणी कीर्तनी हो सुनी सुनाई, पुणी पुणी कीर्तनी हो सुनी सुनाई. पुन्हा 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 रामकथा. तसं पुन्हा पुन्हा भगवंताचं चरित्र. 2 प्रकारचं चरित्र रांगता गोधने राखीत आहे. रांगताना केलं, गोधने राखताना केलं. रांगतानाचं चरित्र रांगत रंगणी चोरीत लोणी हे चरित्र केलं. चोरी करत होते लोण्याची. लोण्याची चोरी करण्याचा अधिकार मुलाला आहे. ती चोरी मुलाने केली तरी चालेल, तो त्याचा अधिकार आहे. प्रभू चोऱ्या करत होते, त्याच्या पाठीमागे अनेक कारणही होते. राजकारण होतं, धर्मकारण होतं, अध्यात्म कारण होतं, भक्ती कारण होतं. या कारणामुळे प्रभू चोरी करत होते आणि चोऱ्या वाढत गेल्या. आणि लक्षात आलं
आता यशोदेच्या डेऱ्यामध्ये प्रवेश केला एक दिवस त्याने. डेरे होते महाराज पहिले. रवी मंथनाचा आवाज येत होता. प्रत्येक घरातून सुर नाही का, घुम घुम करीती, घुम 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 करीती, घुम घुम करती डेरे घुमती, आनंदल्या गौडणी गौडणी, छंदे छंदे डोलती. प्रातकाळी प्रहरा रात्री, उठल्या गौडणी बाळा, उसळण मांडियेले घरोघरी सकडा. नित्यानंदे परमानंदे गाती गोपाळा, सहस्रापरी कैशा गाती मदन सावळा. सावळा आनंदल्या गौडणी गौडणी, छंदे छंदे डोलती. उनवणी, उनवणी टाकतात ना, उनवणी. हे समोर बसेल आहे. उनवणी म्हणजे कशाला म्हणतात कोणी? उनवणी म्हणजे थंड पाणी आहे ना. अरे होतं मग, उनवणी म्हणजे थंड पाणी. थंड पाणी. उनवणी म्हणजे गरम पाणी. उनवणी शिळवणी घालिता, परिते दोन्ही येईना. काय झाले कोणे सासू बाई कडेना कडेना. आनंदल्या गौडणी गौडणी, छंदे छंदे डोलती. डेऱ्यामधुनी मार माझा, जगजीवन पाहे. यशोदा आली काठी. हा डेऱ्यामध्ये होता. लोणी कसं बरी, वरून काठी दाखवत होती, खालून हा पाहत होता. का चोऱ्या करतो गड्या कृष्णा तू? आमच्याकडे बोट दाखवायची ताकद नव्हती रे कोणाची. तुझ्यामुळे आम्हाला हे सगळं शिव्या खावं लागतात. का चोऱ्या, काय उन्हे तुझं करतोस चोरी, काय तुझ्या उन्हे आले का? आणि त्यावेळेला जगज्जीवन हा डेऱ्यातून पाहतो. काय सुंदर आहे महाराज. नामदेव महाराज लिहितात, डेऱ्यामधुनी मार माझा, जगजीवन पाहे. दोघे रडतात. यशोदाही रडते, कन्हैयाही रडतो. कन्हैया रडतो याचं कारण असं आहे, मा मला या डेऱ्यात येण्याची काय गरज आहे मा? क्षीरसागरात राहणार आहे मा. क्षीरसागरात राहणार, शेषावर झोपणार मा माझं. खरं सांगू का तुला, या गौडणीच्या डेऱ्यामध्ये मला जो आनंद भेटतोय ना मा, तो क्षीरसागरात भेटत नाही, म्हणून ती इथं आलो ना मा. यशोदा सुद्धा रडते. का तुला करतो दादा तू? डेऱ्यामधुनी मार माझा, जगजीवन पाहे. मा काय यशोदेचं भाग्य आहे महाराज. सगळ्यांना मारण्याचा ज्याचा अधिकार आहे त्याला मारण्याचा अधिकार यशोदेला प्राप्त होतो. अहो भाग्यम नंदगोपरवजोकसाम, यद मित्रम परमानंदम पूर्ण ब्रह्म सनातनम. काय भाग्य आहे यशोदेचं. डेऱ्यामधुनी मार माझा, जगजीवन पाहे. नामा म्हणे धन्य धन्य वर्णू मी काय. नामा म्हणे धन्य धन्य वर्णू मी काय. आनंदल्या गौडणी गौडणी, छंदे छंदे डोलती. गौडणी ह्या म्हटल्या पाहिजे. एक मराठी, एक कानडिया, एक कोकणी, एक साली शिकल्या पाहिजे, आल्या पाहिजे. आता त्या गौडणी बिघडल्या बिचाऱ्या. खर्च काही माझ्या दुधाचं नाही पाणी, ते सांगायची काय गरज आहे बाई. ते पाणी समजते नाही म्हणून.
काय काय झालं कोणा कोणाला खूप आहे. लाडोबा गोविंदा लाडोबा निर्वाणी आज अडचाललो पडचाललो सिरा पोड्यानं फोडो मारी कानैया पाणी खेळ्यानं खेळो गौडनी ठकविल्या पावगा दाताला तू नंदाचा झिलो माका कपडा द्यान म्या हिवान मेलो हे माझे कोयतो पाका पाया पडलो गौडनी ठकविल्या. यशोदेने ठरवलं त्याला शाळेत पाठवायचं आणि त्यावेळीची शाळा होती गाईच्या पाठीमागं जाणं. आमच्या महाराजांनी गाईच्या पाठीमागं महाराजा भाऊन पाठ केले आणि खरं म्हणजे आपल्या सगळ्यांचे आपल्या भागातले बोपदेव नाही का आमचे वैकुंठवासी हरिभक्तीपरायण गुरुवारी निवृत्ती महाराज वक्ते यांना गाईच्या पाठीमागं गाथा पाठ केला. गाथा पाठ करून मग आळंदीला गेले. लक्षात ठेवा गाथा पाठ ते सांगायचे. एक दिवस बाबा माझ्यावर रुसले म्हणे दुसऱ्याच्या वावरात ढोरं गेले बाबा रुसले कुऱ्हाड घेऊनच आला म्हणे बुडा अंगा कुऱ्हाड घेऊन बुडा आला आणि मी गाथा वाचत होतो. बुडा फक्त एवढंच म्हटला धर आला तू गाथा म्हणे तुम्ही माळकरी आणि गाथाला बोलताय. अवद्या म्हणे ढोरं सोडून दिले आळंदीला 14 वर्ष आलो नाही. सज्जनानो ह्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि म्हणून कालाचा प्रसंग आहे. काला हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि गाईच्या पाठीमागे जाणं ही त्या काळातली सेवा आहे. आणि ही गोधनी चारावया जातो शारंग पाणी त्या ठिकाणी गोधनी घेऊन जातात. खेळ खेळण्याच्या सुद्धा पद्धती होत्या त्यावेळेला. आताचे खेळ बिघडले. आताचे सगळे खेळ मोबाईलवर आले. पहा त्यावेळेला होतो तू आमदार साहेब या नाही नाही आम्ही महाराष्ट्रातले सगळे नेते पाहतो. हे नेते वेगळेच आहेत. हे आपल्याला मागं आकाश भाऊ इथे आले आणि आम्हाला याचा आनंद आहे की भाऊसाहेबांचे अनेक गुण घेऊन आकाश भाऊ पुढे चालत आहेत. लक्षात आणि म्हणून भाऊसाहेबाचा परिचय भाऊसाहेबाचं कार्य हे आपण सगळेजण आकाश भाऊमध्ये पाहतो उपस्थित आहे त्या ठिकाणी. सज्जना गाईच्या पाठीमागं जाणं ही शाळा. त्यावेळेचे खेळ वेगळे होते. आताचे खेळ बिघडले. अनेक प्रकारचे खेळ खेळल्यानंतर त्या ठिकाणी गोपाळ म्हणतात देवा आता बस झालंय काय खेळायाचे 12:15 वाजले आणि बुंदी वाट पाहते तयार आहे बाबा तिकडे आणि आम्ही एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी तुम्ही सगळेजण उपस्थित आहात. झाली आता वेळ म्हणत या नाशी दोऱ्या. सगळेजण एकत्र येतात. सगळे गोलाकार बसतात कमलाकार बसतात. मध्यभागी प्रभू उभे राहतात. हातामध्ये द्रोण घेतात आणि सगळ्यांकडे हसत मुखाने पाहतात. भागवतकाराचं वर्णन करतात. विप्रद वेणुम जठरपटयो शृंग वेत्रेच कक्षे वामे पानो मसृण कवलम तत्फलांगुन्निलेषु तिष्ठन् मध्ये स्वपरिसृदो हासयन् नर्भवे स्वयि स्वर्गे लोके मिशिदि भुभुजे यज्ञ भुग्बाल केली पुंडली कवरदान श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय महाराज की जय महाराज की जय बालकृष्ण भगवान की जय ज्ञानेश्वर Oh,
सेवा या ठिकाणी विराम घेते. फार भव्य कार्यक्रम आपण या ठिकाणी केला आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने सगळ्यांच्या मदतीने हा उत्सव या ठिकाणी साजरा झाला. हा सगळे आम्ही आमच्या संपर्कामध्ये 65 गोशाळा आहेत महाराष्ट्रात, आता आंध्र कर्नाटकमध्ये सुद्धा आहे. 17,000 गायी आहेत. आणि आम्हाला असा एकही दिवस जात नाही की गोशाळेचा फोन येत नाही. मी माझं भाग्य समजतो. एकही दिवस की गोशाळेचा फोन येत नाही. चाऱ्यासाठी म्हणा, पत्र्यासाठी म्हणा, गव्हाणीसाठी म्हणा. अरे त्यांना सांगितलं तुम्ही फोन करत जा. ज्यावेळेला माझ्याजवळ सापडणार नाही ना त्यावेळेला मी नाही म्हणेल, फक्त नाराज होऊ नका. पण जोपर्यंत आहे तोपर्यंत मी तुम्हाला नाही म्हणणार नाही. आणि आजपर्यंत नाही म्हणण्याची पाळी माझ्यावर गजानन महाराजांनी येऊ दिली नाही. आजपर्यंत व्यापक बनलं पाहिजे कडे आपण. मी महत्वाचा मुद्दा मांडतो बरं का तुमच्या पुढे. महत्वाचा मुद्दा आहे हा. आपल्या गावाचा सप्ताह मग आपल्या गावाचं मग आपलं तसं नका करू. सगळे सप्ते आपले आहेत. करना पुष्प नहीं बन सकते तो तुम, काटे बनकर मत रहना. घर न किसी का बसा सके तो, झोपड़िया न जला देना. मरहम पट्टी कर न सके तो, खार नमक न लगा देना. दीपक बन कर जल न सके तो, अंधियारा भी मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम, काटे बनकर मत रहना. त्यांना सहकार्य करा. हात कामने हाती ठोका हिसवणे